नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 104, 13 एप्रिल. प्रार्थना. प्रार्थना एक अद्भुत रसायन आहे. कोणत्याही आराध्य देवतेची त्यांच्या भक्ताने प्राणकंठाशी आणून आर्ततेने केलेली स्तुती म्हणजे प्रार्थना. अशी कळकळीने तळमळीने केलेली प्रार्थना नक्कीच फळाला येते. आणि वेदांमध्ये अशा असंख्य प्रार्थना आहेत. गरजेच्या कोणत्याही वस्तूसाठी, व्यक्तीसाठी कोणापुढे हात पसरणे वेदांना अजिबात मान्य नाही. वेद सदैव माणसाला सक्षम बनवण्याचे, स्वावलंबी बनण्याचे, स्वबळावर संकट निवारण करण्याचा सल्ला देतात. म्हणजे आपले संकट आपणच धीरोदात्तपणे पार करायचा सल्ला वेद देतात. प्रतिकूल परिस्थितीमध्ये हातपाय गाळून रडत बसणाऱ्यांना वेद निषेध करतात. अशा बसणाऱ्यांचा या उलट तशा स्थितीत त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचा वेद आग्रह धरतात. उदरनिर्वाहापुरते कर्म करा आणि मग फावल्या वेळात माणसाने सत्संग करावा आणि मग त्यामुळेच त्याचे वैचारिक, सामाजिक, आत्मिक बळ वाढते आणि एक प्रकारची निर्भयता येते. त्याच्यासाठी शांतचित्ते, स्वाध्याय व तपाची आवश्यकता आहे. मग देवता किंवा वैश्विक शक्ती नक्कीच मार्ग दाखवते. मार्गक्रमण करायचे असते ते मात्र आपल्याला. प्रत्यक्ष देवताच बघा ना, त्यांनासुद्धा असुरांच्या सदैव त्रास देण्याचा, त्यांच्या कटकटींचा कंटाळा आला. ते खूप वैतागले आणि ऋषीमुनींना घेऊन समुद्रकिनारी शेषशाही भगवान समुद्रात आहेत या ह्याने पूर्ण प्रार्थना करायला उभारले. आर्ततेने ती प्रार्थना करतात आणि ती फळाला येते. भगवान प्रकटतात आणि मौल्यवान सल्ला देतात. ते म्हणतात की असुर कितीही वाईट असू देत, त्यांची शक्ती ही वंदनीय आहे, ती श्रेष्ठ आहे. त्यामुळे तुम्ही युती करा, संधी करा आणि दोघांनी मिळून समुद्रमंथन करा. त्यामुळं त्याच्यातून सर्वांनाच फायदे आहेत. त्याच्यामधून अमृत लाभ होणार आहे हे सांगितलं की त्या प्रलोभनाने असुर तयारच होतील. देवतांनीसुद्धा भगवंतांनी जसा निर्देश दिला आहे त्याप्रमाणे प्रयत्नांना सुरुवात केली. प्रार्थना फळाला आली आणि असुर तयार झाले. अमृत प्राप्ती झाली. वेदांना अभिप्रेत असणारा प्रार्थना मार्ग निराळ्याच आहेत. पण किंबहुना प्रार्थनांची गरजच पडणार नाही किंवा पडू नये. कारण कर्तव्य कर्म करून म्हणून यज्ञ ही सुद्धा आज्ञा वेदांनीच दिलेली आहे. ती व्यवस्थित पाळली तर त्या आहुतींद्वारे देवता पुष्ट होतात आणि त्या संतुष्टपणे यजमानास भरभरून आशीर्वाद देतात. आणि अंतर्मनाचा ताबा यज्ञ देवता घेत असल्यामुळे आपोआप संकट निवारण होते. त्याशिवाय वेळोवेळी प्रार्थना आहेत त्या यज्ञाने प्रसन्न होऊन आशीर्वाद प्राप्त व्हावेत ह्यासाठी आहेत. त्याने आपोआप शांती, सुख, समाधान मिळते. एवढेच नव्हे तर परस्पर निर्माण होणाऱ्या शत्रूचा नायनाटही होतो. नित्य यज्ञाने विलक्षण नैतिक अधिष्ठान निर्माण होते आणि त्या मानसिकतेतून केलेली प्रार्थना फळाला येते. ह्याच्यात सत्य, अहिंसा, तप, शुभसंकल्प, पवित्राचरण, ईश्वर प्रणिधान या सर्वच वेदांच्या आज्ञा यांची स्वभाव बैठक प्रार्थनाकर्त्याच्या ठिकाणी अपेक्षित आहे, किंबहुना अनिवार्य आहे. कारण त्याशिवाय वाणीला फक्त सत्यस्पर्श हवा. मनाला अवास्तव अशा धन दौलत, जमीन जुमला, सोने नाणे अशाची अभिलाषा नको. क्वचित त्यातून फायदा झाला, जास्त धन प्राप्त झाले तर ते गरजूंना आवश्यक ते वस्तुदान असे उदात्त दान कल्पना चांगली. ह्या सर्व प्रार्थना त्यामुळे फळतात. अशा स्वार्थरहित केलेल्या प्रार्थना म्हणजे वैश्विक व्यापक मीला अंतरंगातून घातलेली ती साध असते. म्हणूनच ती फलद्रूप होते. जय ईश्वर प्रणिधान आणि जय प्रार्थना. नमस्कार.